नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे दिव्यांग बांधवांनी आपल्या न्याय हक्कांसाठी आज दिनांक 15 जून 2026 पासून एल्गार पुकारला आहे। महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने 27 मार्च 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयाविरोधात नागभीड तहसील कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय अनुसार केवळ कायमस्वरूपी दिव्यांगत्व प्रमाणपत्रधारक व्यक्तींनाच शासनाच्या विविध योजना आणि सुविधांचा लाभ मिळणार आहे। मात्र तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींना या लाभांपासून वंचित ठेवण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे। या निर्णयामुळे राज्यातील हजारो दिव्यांग लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली। आंदोलनस्थळी उपस्थित दिव्यांग बांधवांनी शासनाच्या या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली। दिव्यांगांवर अन्याय करणारा निर्णय रद्द करा, आमचे हक्क आम्हाला द्या, अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला। अनेक दिव्यांग नागरिकांनी या निर्णयामुळे त्यांची मानधने, आर्थिक मदत आणि विविध शासकीय योजनांचा लाभ बंद होण्याची भीती व्यक्त केली। आंदोलनकर्त्यांच्या मते शासनाचा हा निर्णय दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अर्थात RPWD कायदा आणि त्या अंतर्गत असलेल्या नियमांच्या विरोधात आहे। दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण करण्याऐवजी त्यांच्यावर भेदभाव करणारा हा निर्णय असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यामुळे शासनाने 27 मार्च 2026 चा शासन निर्णय तात्काळ रद्द करून सर्व प्रकारच्या वैध दिव्यांगत्व प्रमाणधारकांना शासकीय योजनांचा लाभ देणारा नवीन शासन निर्णय जारी करावा, अशी मागणी करण्यात आली। याशिवाय RPWD कायद्यानुसार सर्व दिव्यांगांना भेदभाव मुक्त लाभ मिळावेत, बंद झालेली मानधने आणि इतर शासकीय लाभ त्वरित पूर्ववत करावेत, तसेच दिव्यांगांच्या प्रश्नांवर शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। सध्या नागभीड तहसील कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांसाठी या सुरू असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। या आंदोलनामुळे चंद्रपूर जिल्ह्यात दिव्यांगांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून शासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकनाय न्यूज, भोजराज नवघडे, नागभीड। 2027 ला शासनाने जो शासन निर्णय काढला आहे की तात्पुरते दिव्यांग बांधव जे आहेत त्यांचे सर्व मानधन आणि जे काही योजना आहेत त्या बंद केलेल्या आहेत। तर आम्ही आज इथे उपोषणाला बसलेलो, तर आमचा विषय हाच आहे की शासनाने जो 27 मार्च 2026 ला शासन निर्णय काढलेला आहे तो त्वरित तात्काळ रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणे जे टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत त्यांचे परमनंट आहेत त्यांना जे लाभ मिळत होते ते लाभ सर्व दिव्यांग बांधवांना मिळावे, ही आमची या उपोषणातून अपेक्षा आहे। महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने 27 मार्च 2026 रोजी जो शासन निर्णय काढला, त्या शासन निर्णयामुळे तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र नसणाऱ्या व्यक्तींचे सर्व अनुज्ञेय सर्व लाभ बंद केले आहे। त्यामुळे आम्ही येथे विदर्भ व्यक्ती संघटनेच्या वतीने आणि नागभीड तालुक्यातील प्रगती दिव्यांग मंच, दिव्यांग सेवा संघर्ष या संघटनेच्या वतीने येथे शासनाच्या हा जो शासन निर्णय आहे 27 मार्च 2026 हा शासनाने रद्द करावा आणि आमच्या काही मागण्या आहेत की ज्यांचे UDID कार्ड आणि तात्पुरते प्रमाणपत्रधारक आहेत त्यांना कायमस्वरूपी प्रमाणपत्र देण्यात यावा आणि शासनाच्या सगळ्या सोयी सवलती त्यांना देण्यात यावा, त्यांना मानधन देण्यात यावा। शासनाने तात्पुरते दिव्यांगधारक प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीवर जो अन्याय केला आहे, या अन्यायाच्या विरोधात आम्ही इथे आता उपोषणाला बसलेलो आहोत। आपले दिव्यांग बांधव आहेत, आज हजारोच्या संख्येने या दिव्यांग बांधवांचे जीवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे। याकरता शासनाने तात्काळ आमच्या मागण्या पूर्ण करावं, त्यामुळे आम्ही इथे तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत।